नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चिके बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असेच आपण नवीन व्हिडिओ चालू घडामोडीचे घेऊन येणार आहोत मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नीती आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, 2026 म्हणजे नीती आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. अरविंद कुमार पांडे यांची नीती आयोगाचे नवीन सदस्य म्हणून नुकतीच 2026मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की नीती आयोगाच्या नवीन सदस्यपदी अरविंद कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा. ग्लोबल रिपोर्ट ऑन द फूड क्रायसिस नुसार जगातील किती लोक गंभीर अन्न असुरक्षेचा सामना करत आहे मित्रांनो? तर मित्रांनो, असुरक्षेचा जो काही सामना करत आहे सध्या, तर मित्रांनो, ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस 2000 नुसार तर जगातील असे किती लोक आहेत की गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहे? तर मित्रांनो, 29.6 कोटी इतके लोक ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसनुसार जगातील गंभीर अन्न सुरक्षेचा सामना करत आहेत. म्हणून मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा. CM इन्स्पायर योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, CM इन्स्पायर योजना सध्या 2026मध्ये कोणत्या राज्याने चालू केलेली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की मेघालय या राज्याने CM इन्स्पायर योजना नुकतीच चालू केलेले आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पुढचा. नागभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जो काही नागभूषण फाउंडेशन आहे त्यातर्फे जो काही नागभूषण पुरस्कार 2026ला कोणाला जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर ए हे योग्य उत्तर होईल. कारण की सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खत्रे यांना नागभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा. IPLच्या इतिहासात 800 चौकारा मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, IPLच्या जो काही इतिहासामध्ये 800 चौकारा मारणारा पहिला खेळाडू 2026मध्ये कोण बनला आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. विराट कोहली IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकारा मारणारा हा पहिला खेळाडू बनला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की विराट कोहली IPLमध्ये 800 चौकारा पूर्ण करणारा हा एकमेव पहिला खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा. चौथी भारत आफ्रिका मंत्री स्तर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर मित्रांनो, चौथी भारत आफ्रिका मंत्री स्तर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की नवी दिल्ली या ठिकाणी भारत आफ्रिका मंत्री स्तर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे मित्रांनो, तर म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 7वा. 2 तासाच्या आत सेवा सुरू करणारी जागतिक क्रिप्टो सेवा कोणती प्रस्तुत केली गेलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे की 2 तासाच्या आतमध्ये सेवा सुरू करणारी जागतिक क्रिप्टो सेवा कोणी प्रस्तुत केली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल.
सेवेसिन सेवा ही 2 तासाच्या आत सेवा सुरू करणारी जागतिक क्रिप्टो प्रस्तुत केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की सेवेसिन सेवेद्वारे जलद क्रिप्टो सेवा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा. भारतातील पहिला मनोड मटेरियल प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो, असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये मनोड मटेरियल प्लांट असं भारतातील पहिला कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मनोड मटेरियल प्लांट हे सुरू करण्यात आले मित्रांनो. भारतातील पहिला राज्य असं ठरलेलं आहे मित्र पश्चिम बंगाल, कारण की भारतातील पहिला मनोड मटेरियल प्लांट पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 9वा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प मांडलचे उद्घाटन कुठे केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जे काही बुलेट ट्रेनचे उत्पादन प्रकल्प 2026 मध्ये मांडल चे उद्घाटन कुठे केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही योग्य उत्तर आपलं सी होईल मित्रांनो, कारण की बंगळुरू येथे बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा. टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे THE आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती संस्था अव्वल ठरली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशनमध्ये आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती संस्था पहिल्या स्थानावर ठरली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. सिंधुआ युनिव्हर्सिटी चीन ही टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये ही संस्था अव्वल ठरली आहे मित्रांनो. आणि द आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सिंधुआ युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर राहिली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा.